जास्त पुढे जाऊ नको, तुला पण पोहता येत नाही, मला पण येत नाही पोहता. जाऊ नको. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आम्ही चाललोय नाचलोंडीला याच्यासाठी चाललोय का आमच्या मॅडमच्या मावशीच्या पोराचा बर्थडे पहिला, तर त्यासाठी आम्ही चाललोय. आता आमची आज टार्झन नाही 220 आणली आहे, तर चला आता पुढं सेलिब्रेट करूया आपण वाढदिवस. बड्डे बॉयसाठी आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही एका कपड्याच्या दुकानात गेलो आणि त्याच्यासाठी ड्रेस घेतला आणि तिथून आम्ही पटकन निघालो. तर मित्रांनो, आम्ही आंबा पाणीच्या थोडंसं पुढं आलो आहे. तर इथला नजारा कसा आहे तो तुम्हाला दाखवतो मी. बघा, इकडं पूर्ण नदी आहे आणि पाणी पूर्णपैकी मस्त नितळगार पाणी खाली वाहते. तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण मस्तपैकी टाइमलॅप्सद्वारे. आमच्या मॅडम काय खाली येत नाही, उतरायला जमत नाही त्यांना. म्हटलं मी जाऊन येतो नाही का. बघा, सुपर नजारा इकडचा, एकच नंबर. वनभोजन करायचं असेल तर अशा ठिकाणी बिलकुल या तुम्ही. मंडळी, आता थोडंसं आम्ही पुढं आलेलो आहे आणि त्या दिवशी बघा रोशनच्या बड्डे निमित्त आलो होतो आपण त्या धबधब्याला. तर त्या ठिकाणी जायचं आहे. तर मी आणि आहे मॅडम पुढंच, त्यांचे हाऊस आलं. तर जाऊया धबधब्यावरती आणि दाखवतो आता तुम्हाला तो पुढचा नजारा. तर बघा, इकडं धबधबा आहे इथं आणि साईडला मंदिर आहे. तुम्हाला सांगितलं होतं इथं बघा, इथं एवढा आहे. आता पूर्ण आपण खाली जाऊया आणि दाखवूया मॅडमला कसा आहे धबधबा तो. मंडळी, इथून आपल्याला खाली जायचं आहे. इथं बघा ही विहीर आहे आणि पुढंच धबधबा आहे तिथं. तर बघा पाणीवरती डायरेक्ट येऊ राहिलं बा. त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलं होतं. आता परत एकदा आपण जवळ जाऊया. बघा, इथं खडक आहे पूर्णपैकी, असं शेवाळ बसलेलं आहे त्याच्यावरती आणि पुढच्या ठिकाणी आहे. तर मॅडम हळू चल, जास्त हुशारकी करू नको. एक ते दुसरा कार्टून नाही माझ्याकडे. अरे काय ते नजारे, वा वा वा, काय ते पाणी वाहतं बघा, सुपर. इथं डायरेक्ट जसं काय वरतून पाऊस पडून राहिला, रिटर्न वरती जाऊ राहिला पाऊस, असं फील होतंय. हो मॅडम, हो जास्त पुढे जाऊ नको, तुला पण पोहता येत नाही, मला पण येत नाही पोहता. हा मंडळी, त्या दिवशी दाखवलं होतं, परत एकदा दाखवतो तुम्हाला धबधबा कसा आहे तो. बघा, सुपर सुपर से भी ऊपर, और ये पानी ऊपर ही जा रहा है. तर मंडळी, आता आमचा इथं मस्तपैकी निसर्ग बघून झालेला आहे, धबधबा बघून झालेला आहे. आता आम्ही पुढच्या रस्त्याला निघतोय. तर चला, पाऊस फक्त यायला नको, कारण आम्ही जॅकेट वगैरे काहीच आणले नाही. छत्री आणली आहे पण अजून थोडासा घाट क्रॉस करायचं आहे. तर चला. तर मंडळी, आता आमची हर्सूलमध्ये एंट्री झालेली आहे. पाऊस भरपूर होता तर पूर्ण भिजलो आम्ही. आता पोहोचलो हर्सूलमध्ये. तर अजून आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. चलो. आमच्या मॅडमला भूक लागलेली. आम्ही जस्ट हर्सूल क्रॉस केलं आहे. तर मॅडम पावडा घेत आहे आणि एका ठिकाणी जाऊन मस्तपैकी आम्ही नाश्त्याला बसणार आहे. बघा, आपल्याला आता इकडच्या साईडला जायचं आहे आज नाचलोंडीला. तर मंडळी, आम्ही या ठिकाणी आलो आहे तर नाश्ता करायला. गाडी तिथं लावली आहे. मॅडम नाश्ता करताय. बघा किती खाल्ले. 2 पावडे घेतले मॅडमने. आणि इकडे बघा
डोंगर किती भारी आहे. डोंगराला पण रस्ते आहे, इकडच्या साईडला इकडच्या साईडला भरपूर रस्ते दिसत आहे, इकडच्या पण साईडला आहे. आणि इकडं तर झाडच झाड दिसतंय बघा, इथं डायरेक्ट घनदाट जंगल आहे डायरेक्ट. तर आपल्याला इकडच्या साईडला जायचं आहे, आता निघूया आपण, चलो. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे नाचलवंडीला. बड्डे बॉय मस्तपैकी खेळत आहे आता. तर मंडळी इथे आमचं आता डेकोरेशन चालू आहे. हां, तर चला आता मी डेकोरेशन करतो. नाही फुगत, ए चाव नको बांधू. चावायचं नाही रात. बर्थडे बॉय, हैप्पी बर्थडे. बाय बाय हिमांशु, बाय बाय. तर मंडळी वाढदिवस छान असा साजरा केल्यानंतर आम्ही जातेगाव या ठिकाणी आलो होतो. त्या ठिकाणी जादूचा कार्यक्रम चालू होता. दिल्लीवरून जादूगार आला होता. त्याने एका माणसाला उभा केला आणि त्याला हात पुढे करायला लावले. त्याच्या हातावर काहीच नव्हतं. नंतर त्यांनी जादू करून त्याच्या हातावर काहीतरी सही दिली होती कोणाची तरी. तर ते बघून सगळे आश्चर्यचकित झालं. बिना हात लावता हातावर सही कस काय निर्माण झाली. तो देखो पेन किसी के भी पास रहता है, राइट? तो आप ये ऐसा किसी का भी पेन लेके जादू कर सकते हो, पर जादू नहीं होता, ट्रिक होती है. अगर असली जादू होता तो मैं जादू से पैसे बना देता, राइट? रॉन्ग, राइट.
तो जादू होता ही नहीं, ये होती है ट्रिक। जैसे हम कोई भी चीज सीखते हैं ना, अभी हम पढ़ाई करते हैं, उसके बाद हमें ये डिसाइड करना होगा कि हमें क्या बनना है। डॉक्टर बनना है तो डॉक्टर का कोर्स करेंगे, राइट। इंजीनियर बनना है, इंजीनियर का कोर्स करेंगे। जादूगर बनना है तो जादूगर का कोर्स करेंगे। तो वो जादू तंत्र मंत्र नहीं होता है, ये होती है ट्रिक। सीखनी पड़ती है, प्रैक्टिस करनी पड़ती है, तो फिर वो हमें आ जाता है। ओके, तो ऐसे हम ट्रिक दिखाते हैं। तो अभी मैं माइक रख देता हूँ, आपको सिर्फ देखना ध्यान से। ओके, चलो। बरोबर। तो ऐसे किसी के भी पैन गायब कर सकते हो आप। सीख जाइए जादू। तो मैं बता देता हूँ मैंने पैन कहाँ छुपाया। ये देखो, अभी उधर कैसे चला गया, किसी को समझ में आया? कोई करके बताएगा? चलो मैं बता देता हूँ। अभी मैं दिखा रहा हूँ। ओके, पहले दिखाया था, अब सिखाऊंगा। ओके, वन ऐसा करायचं, ताकद लगायचं। वन, थ्री, तो समझ में आया? उसको आगे देखो कर रहा है। ठीक है, किसको आया? कोई करके आपको आया? ये लो, बताओ एक बार।
चलो, ऐसी टी शर्ट में तो नहीं होगा। अगर किसी ने ऐसी टी शर्ट पहनी है उसको गायब करना है तो कैसे करेगा? है ना, टी शर्ट पहनी है ऐसी और वैसे अंदर डालेगा तो वो डायरेक्ट अंदर चले जाएगा। तब क्या करना है? लेकिन बच्चों को ये ट्राई नहीं करना है ना, कभी ऐसे करते हुए आंख में लग जाए। बच्चों को ये वाला नहीं ट्राई करना है, ये कान वाला नहीं करना है, आपको लग सकता है ना। हमें तो प्रैक्टिस रहती है इसलिए हम कर लेते हैं। कभी आपने किया लग गया तो प्रॉब्लम होगी। ओके, जब आप शर्ट वर्ट पहने रहेंगे ना तब करना ही है। ओके, और पहले प्रैक्टिस कर लेना। चलो अभी पैन का और एक जादू करता हूं। अभी छोड़ेंगे तो गिर जाएगा ना। समझ में आया ये वाला?